नमस्कार. अधिक महिना सुरू आहे. त्याचबरोबर येणाऱ्या 21 तारखेला म्हणजेच गुरुवारी गुरुपुष्य अमृत योग सुद्धा आहे. अधिक महिना आणि गुरुपुष्य अमृत योग या दिवशी केलेले उपाय दीर्घकाळ टिकतात. त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये सुख, शांती, समाधान मिळते. गुरुपुष्य अमृत योगामध्ये केलेल्या प्रत्येक गोष्टी अक्षय राहतात. अक्षय पुण्य राहतं त्या गोष्टीचं. कोणतीही गोष्ट करा तुम्ही. आपण अधिक महिन्यामध्ये स्तोत्र पठण, पोथी पठण, तसंच जप, मंत्र जप वगैरे करतोच. पण गुरुपुष्य अमृत म्हणजेच गुरुवारी आपण या गोष्टी तर करणार तर आहोतच, पण त्याचबरोबर लक्ष्मी स्तवन, श्री सूक्त हे सुद्धा करायचं आहे. गुरुवारी गुरुपुष्य अमृत योगा दिवशी श्री सूक्ताचं 11 वेळेस पठण केलं तर ते उत्तम आणि खूप फलदायी मानलं जातं. आपल्या घरामध्ये सुख, समाधान, शांती लाभावी याच्यासाठी तुम्ही गुरुवारी श्री सूक्ताचं 11 वेळेस पठण करा. दत्त महाराजांची दत्त पावनी ही सुद्धा तुम्ही त्या दिवशी पठण करू शकतात. दत्त महाराजांचं दत्तात्रय स्तोत्र ते सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता. तसंच आपल्या घरामध्ये धनधान्य सुख समृद्धी लाभावी यासाठी श्री गुरुचरित्र कथेतील 18व्या अध्यायाचे पठण सुद्धा तुम्ही या दिवशी करू राहतात. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्याच बरोबर तुम्हाला दत्तकृपेचा सुद्धा अनुभव येईल. म्हणून तुम्ही गुरुवारी माता लक्ष्मी बरोबरच भगवान दत्तात्रयांची सुद्धा पूजा या दिवशी करा. दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल. त्याचबरोबर अजून एक आपण छोटासा उपाय गुरुवारी म्हणजेच गुरुपुष्य अमृत योगावरती करणार आहोत. आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, धनसंपदा, आयुष्य, आरोग्य लाभावं त्याच्यासाठी आपण एक उपाय करतोय. गुरुपुष्य अमृत योगावरती काय उपाय करणार आपण? कवड्यांचा एक छोटासा उपाय करणार आहोत. गुरुपुष्य अमृत या दिवशी शुभ मुहूर्तावर तुम्ही बाजारातून 11 पिवळ्या कवड्या घेऊन यायच्या आहेत. त्या कवड्या तुम्ही घरी आणल्यानंतर आपल्या घरातील देवतेसमोर बसून, देवघरासमोर बसून कच्चं दूध आणि गंगाजलाने त्या कवड्यांना अभिषेक करायचा आहे. कवड्यांचा अभिषेक पूर्ण झाला की नंतर त्या स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायच्या. एका छोट्या वाटीमध्ये हळद आणि केशर यांचं मिश्रण तयार करायचं आणि या मिश्रण तयार केलेले हळद आणि केसर याचं मिश्रण जे तयार केलंय त्याचा तिलक तुम्ही प्रत्येक कवडीला लावायचा आहे. हा तिलक कवडीला लावून झाल्यानंतर त्या कवड्या तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करायच्या. माता लक्ष्मीला त्या कवड्या अर्पण करून तुम्ही माता लक्ष्मी समोर ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळेस जप करायचा आहे. नंतर त्या कवड्या उचलून लाल वस्त्रामध्ये बांधून तुम्ही जिथे घेऊन ठेवत असाल तिजोरीमध्ये तिथं त्या कवड्यांची पोटली बांधलेली तुम्हाला ठेवायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर कवड्यांची पूजा करून तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवली तर त्या गोष्टीचं अक्षय पुण्य तुम्हाला भेटेलच, पण घरामध्ये सुख समृद्धी सुद्धा नांदेल. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील. म्हणून न चुकता तुम्ही गुरुपुष्य अमृत या योगावरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आराधना करणार. त्याचबरोबर हा एक छोटासा उपाय करून पहा. विश्वासाने करा. भगवान विष्णू, माता लक्ष्मी तरच दत्त महाराजांची सुद्धा तुम्हाला कृपा प्राप्ती व्हावी याच्यासाठी माता लक्ष्मीकडे प्रार्थना, दत्त महाराजांचा आशीर्वाद तुमच्या सर्वांवर राहावं हीच महाराजांच्याकडे सुद्धा प्रार्थना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.